मतदानाच्या टक्केवारीवरून विरोधकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे। मतदानाच्या 10 दिवसांनंतर वाढलेली टक्केवारी जाहीर कशी असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। विरोधकांचा निवडणूक आयोगावरच आता संशय। 2 टप्प्यातल्या वाढलेल्या टक्केवारीवरून संशय निर्माण झालेला आहे। आयोगानं जाहीर केलेल्या वेगवेगळ्या टक्केवारीवर संशय आता निर्माण केला जातोय। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होतोय। मतदानाचे 7 मधले 2 टप्पे पार पडले आहेत, पण मतदानाच्या आकडेवारीवरून नवा वाद सुरू झालाय। मतदानाच्या दिवशी दाखवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्तीची आकडेवारी निवडणूक आयोगानं काल जाहीर केली आहे। आधीच ईव्हीएमवर आक्षेप घेतलेल्या विरोधकांना निवडणूक आयोगाला धारेवर धरायला मुद्दाच मिळालाय। 11 दिवसात मतदानाची टक्केवारी कशी वाढली असा सवाल उपस्थित केला जातोय। जब चुनाव समाप्त हुआ था पहले और दूसरे फेज का, तो मीडिया कह रही थी कि 60% के करीब मतदान हुआ है, लेकिन अब 66 बताया जा रहा है, 6% के करीब बढ़ गया है। तो ये सब क्या हो रहा है? कोई इसका संज्ञान लेगा? एक तो वैसे ही मतदान बहुत कम हो रहे हैं, मतदान आप बढ़वा नहीं पाए, आपने कोई प्रयास नहीं किया, और कहीं ऐसा तो नहीं कि किसी और को आप बंद दरवाजे से या पीछे के दरवाजे से मदद करना चाहते हैं? ये बहुत गंभीर मामला है, इसका स्पष्टीकरण आना चाहिए। निवडणूक आयोगानं मंगळवारी जारी केलेली आकडेवारी आणि मतदानाच्या दिवशी जारी केलेली आकडेवारी पाहिली तर मतदान टक्केवारीवर विरोधकांचा आक्षेप। पहिला टप्पा 19 एप्रिलला मतदानाच्या दिवशीची टक्केवारी 62%। 30 एप्रिलला आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली टक्केवारी 66.14%। मतदान टक्केवारीवर विरोधकांचा आक्षेप। दुसरा टप्पा 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशीची टक्केवारी 64.24%। 30 एप्रिलला आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली टक्केवारी 66.71%। निवडणूक आयोगाने असं काय आकडेवारी काय त्या बॅलेटमध्ये काय वाढवता येते का? आता म्हणजे जे आता एका वेगळ्या मृगजळामध्ये स्वतःला ठेवलेलं आहे, एका वेगळ्या दुनियेमध्ये जे आहे ते जगतायत, त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नेगेटिव्ह ज्या आहेत ह्या दिसत असतात। आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विचारांची दिवाळखोरी काय असते ही मला वाटतं यांच्याकडून आपल्याला दिसते। निवडणूक आयोगानं 11 दिवसानंतर जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे। या आधीच्या निवडणुकांमध्ये टक्केवारी 24 तासांच्या आत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकली जायची, पण आता ते जाहीर करण्याकरता 10-11 दिवस लागत असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवरून वादंग निर्माण झालाय। विरोधकांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। अजून राज्यातील 3 तर देशभरात एकूण 5 टप्प्यातील मतदान उर्वरित आहे। तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांमधील संभ्रम न्यायालय दूर करणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।